दाखवलं नदीत पाणी होतं, पण तरी सुद्धा त्यांना म्हणालो तुम्ही न भेटणारी माणसा वारकरी पंथाचे तुम्ही सद्गुरू गुरुवारी परंपरेचे आहात, तुम्ही आमच्या समोर जी वाणी बोला 10 मिनिटं बोला 5 मिनिटं बोला. मी विनंती केली त्यांना आणि त्यांनी सुद्धा माझ्या विनंतीला मान दिला की म्हणाले महाराज अशी माणसं पाहिजे की तुमचा जो भाव आहे त्यांना समर्पक आहे, तुमचा भाव समर्पक आहे, तुमचं प्रेम आहे, नवीन आपलं का असं नाही, कारण आपल्या वारकरी पंथाचे असलेले बोधले परंपरेचे आहेत. ते बोधले परंपरा त्यांना पंक्तीच्या अन्नदाते त्यांना विनंती केली होती आणि त्यांनी भरभरून आपल्या सगळ्यांना भाकरी दिल्या. प्रथमतः त्यांचे सर्वांचे मी धन्यवाद गातो. पुढील 4-5 दिवसाकरता सुद्धा तुमच्या सगळ्यांचे सहकार्याची अपेक्षा राहील. भरपूर भाकरी आणल्यात. आमचे सोनगाव असतील, सातरा असतील, धानुरा असेल, का साकुरा असेल, हिरेवाडी असेल, चिंचेवाडी असतील, साकुरा असेल, सर्व गावांनी भरभरून भाकरी आणल्यात. ताई माझ्यानंतर माझी पण उरलेली नावं ताई घेतीलच. गायत्री ताई मस्के या ठिकाणी आपल्या या तुमच्या सगळ्यांच्या समोर जीवानी सादर होत होती. जीवानी महाराष्ट्राची असलेली विद्वत परंपरा चैतन्य महाराज देगलूरकर, चंद्रशेखर महाराज देगलूरकर, मुंडा महाराज ही त्यांच्या हातानं महिपती महाराजांच्या पायाचं भूमिपूजन झालं होतं. असे असलेले मला वाटतं दुंडा महाराज मामासाहेबांनी त्यांना सांगितलं होतं असं काहीतरी ते मला वाटतं. पण दुंडा महाराज महिपती महाराजांचे काका की महिपती महाराज दुंडा महाराजांचे काका असं काहीतरी आहे का. आणि तेच वाणी महाराज मला मगाशी सांगितलं, पण बोलत असताना महाराजांच्या वाणीतून मला सातत्यानं चंद्रशेखर महाराज सातत्यानं मला अनुभवाला येत होते. नवे अनुभवाला का येऊ नये तर शिष्यानं सुद्धा आपल्या अंगीभूत उतरलेला सद्गुरू नेहमी सातत्यानं तो प्रगट झाला पाहिजे. ही सद्गुरूच्या बाबतीत असलेली आमच्या एकनाथ महाराजांची असलेली जी असलेली श्रद्धा आहे, जी प्रेमातून जी उदाहरणं येत होती, त्यांची बोलण्याची लगत होती, बोलण्याची जी ढंग होती, ती सातत्यानं चंद्रशेखर महाराज अनुभवायला येत होते. आणि असे विद्वत परंपरेचे असलेले आमचे एकनाथ महाराज संगोळकर विद्वत रत्न आपल्याला अनायासे अचानकपणे आमचे गुरुबंधू महाराजांचे सहकारी आमचे कृष्णा महाराज आहेत, आमचे गणेश महाराज आहेत, दुसरे चंद्रशेखर गुरुवारी चंद्रशेखर महाराज देगलूरकर माणसं भेटणं मोठं कठीण आहे. गेल्या वर्षीच्या सप्ताहामध्ये बोधले बाबांची परंपरेचे जयवंत महाराज बोधले आपल्याला मिळाले होते. ती माणसं भेटत नाही, भेटणं मोठं कठीण असतं. गेल्या वर्षी असं झालं की त्यांना ते मॅपनं फसवलं आणि नदीतच नेलं. नदीतला रस्ता दाखवला मी आपलं गुगलला, मी आपलं नदीत गाडी पण फसली आणि अक्षरशः स्वतः महाराजांना गाडी उठवावं लागली. उलटी मार्ग वाळूमध्ये फसली होती. देसवड्या मार्गे गाडी मागच्या वर्षी भेटले. ह्या वर्षी विद्वत परंपरा असलेले दुंडा महाराज त्यांच्या परंपरेचे एक पाईक सेवक म्हणून आमचे एकनाथ महाराज आपल्या सगळ्यांना मिळाले. त्यांच्या वाणीतून आपल्या सगळ्यांना चंद्रशेखर महाराजांची वाणी ऐकायला मिळाली. महाराजांना नतमस्तक होतो. मला जास्त खूप बोलता येत नाही, पण मी बोलण्यावर थोडा प्रयत्न करतो. आता काय मी अध्यक्ष झालो मी बोललो पाहिजे, या सप्ताहात मी अध्यक्ष आहे, मी ते बोललं पाहिजे. मला माहीत नव्हतं की अध्यक्ष झाल्यावर बरंच काही करावं लागतं, पण अध्यक्ष जास्त हातात माझं त्याच्यात नाही. मला बोलायला लागलं तुम्ही बोलताय, पण मी बऱ्याच वेळेला बोलणं म्हणजे मोठं कमी पडण्याची दाट शिकत असतो. तुम्ही सगळे शून्य मंडळी आहात, तुम्ही बहुसंख्येने जमला. सद्गुरू माणिकरी बाबांच्यावर तुमच्या असलेली श्रद्धा आहे, संत कवी महिपती महाराजांच्यावर असलेली श्रद्धा आहे, राजा बिरोबावर आपली सगळ्यांची असलेली श्रद्धा आहे. त्या श्रद्धेनं तुम्ही सगळे जमला. नवे माणिक बाबांनी महिपती महाराजांनी युवलेचे रूप लावले द्वारी ह्या सगळा मोगरा फुला. बाबांनी जर रोपटा लावलं साकूरच्या ठिकाणी तो मात्र साथ आली तर आज मोगऱ्याच्या फुलाच्या रूपानं, बाबाच्या जयजयकाराच्या रूपानं, या ज्ञानाच्या रूपानं ह्या मोगऱ्याच्या फुलाचा सुगंध आपल्या सगळ्यापर्यंत पोहोचतोय. तर आपण सगळं बिरोबाच्या चरणी, माणिक बाबांच्या चरणी नतमस्तक होऊया. संत कवी महिपती महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊया. पवित्र असलेल्या ह्या अमृतवाहिनी प्रभाराच्या असलेल्या उदारामध्ये बसलेले मला वाटतं धोंडोपंत दादांची पण आलेली परंपरा आमचे मुकुंदास महाराजांच्या चरणी आपण नतमस्तक होऊया. या ठिकाणी संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना.
या योजनेअंतर्गत आपणास बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.